धाराशिव जिल्ह्यातील सास्तूर येथील अपंग विद्यालयात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं। विशेष विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला। यावेळी युवा नेते डॉक्टर अजिंक्य बापू पाटील, शेतकरी सेना जिल्हा प्रमुख विजयकुमार मागणे, तालुका आणि सर्कल पदाधिकारी, शिक्षक वृंद तसंच शिवसेना, युवा सेना, महिला आघाडीचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाजातील गरजू आणि विशेष विद्यार्थ्यांसाठी अशा विधायक उपक्रमांचं सातत्याने आयोजन करण्याची गरज उपस्थितांनी व्यक्त केली। वाढदिवस समाजसेवेची प्रेरणा देणारा असावा या भावनेतून हा उपक्रम राबवण्यात आल्याचं आयोजकांनी सांगितले। पेण येथील श्री भगवती प्रसाद हास्य योग परिवारात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। गेली 13 वर्ष निशुल्क आरोग्य सेवा देणाऱ्या या संस्थेच्या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। गुरुपौर्णिमेचं औचित्य साधत सामूहिक प्राणायाम, सत्कार समारंभ आणि आरोग्य विषयक मार्गदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ मांजरेकर यांनी प्राणायामाचं महत्त्व अधोरेखित करत प्राणायामामुळे शरीर संतुलित, निरोगी आणि सशक्त राहतं। प्रत्येकाने नियमित प्राणायामाचा अंगीकार करून निरोगी आणि दीर्घ आयुष्याचा संकल्प करावा असं आवाहन केलं। कार्यक्रमात अध्यक्ष गुरुनाथ मांजरेकर, हिरामन ठाकूर, वाशीकर तसंच व्यायाम प्रशिक्षक अशोक देसाई यांचा सत्कार करण्यात आला। गुरुपौर्णिमेनिमित्त उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा देत सर्वांनी एकत्रितपणे प्राणायाम केला। गेली 13 वर्ष श्री भगवती प्रसाद हास्य योग संस्था पेण परिसरातील ज्येष्ठ पुरुष आणि महिलांना निशुल्क योग, प्राणायाम आणि आरोग्य विषयक मार्गदर्शन देते। या उपक्रमामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना निरोगी जीवनशैलीचा लाभ मिळतोय। संस्थेच्या सेवाभावी कार्याचं उपस्थितांनी कौतुक केलं। हा सगळं बाळ 13व्या वर्षे संपूर्ण 14 वर्षात आपण पदार्पण करतो। मित्रांनो, काय माहितीये का की एक वेगळ्याच प्रकारचं मी तुम्हाला सांगतो की जेव्हा म्हणजे गुरुने आपले अनुभव कथन करायचे असतात आणि आपला जो परिवार असेल, आपली जी मित्रमंडळी असतील, शिष्य वगैरे मी काय म्हणणार नाही, त्यांनी त्याचा मनन करावा, विचार करावा। जेव्हा मी या हास्य क्लब चालू केला त्याच्याबरोबर 5 वर्ष आधी मी प्राणायाम करत असे। खरं माझी प्रकृती, मानसिक अवस्था एकदम खराब होती, शारीरिक अवस्था एकदम खराब होती। परंतु तो प्राणायाम केल्यानंतर म्हणजे सांगायला काय, त्याच्यात मला तेव्हा लाज वाटायची। कुठच्याही प्रकारची गोळी घेण्याची, औषध विकत घेण्याची ताकद माझ्यात नव्हती आर्थिक। अशा परिस्थितीला ते जे सगळे मला रोग जे झालेले होते, जे मला हार्टचा प्रॉब्लेम होता, मी चाललो असता मला दम लागायचा वगैरे वगैरे, अशा सगळ्या गोष्टी होत्या, त्या माझ्या प्राणायामाने नष्ट झाल्या। आणि मग मी थोडा धंद्याबिंद्याला लागलो आणि मला वाटलं की आपली जी मंडळी, मित्रमंडळी आहेत त्याच्यात आपण जावं आणि या अशा प्रकारची हास्य क्लबची सुरुवात झाली। योगायोगाने माझा 4-4.5 वर्षापूर्वी ॲक्सिडेंट झाला। वय वाढलं म्हणून मी येत नाही अशातला भाग नाही। मला येणं तिथं जरा कठीण झालं होतं। आता मी चालू शकतो आणि माझी येण्याची इच्छा झालेली आहे। परवाच मी देशाने इथे बोलून घेतले होते की मी आता रेग्युलर येणार आहे। पाऊस आला तर तिथे शेडमध्ये वगैरे बसेन, परंतु पाऊस आला, हे आला, म्हणजे आता माझं मन सगळं हास्य क्लबमध्ये गुंतलेलं आहे आणि तिकडे मला येणं आवश्यक वाटतं आहे। त्याचं कारण तुम्हाला सांगतो की जे मला 13 वर्षापूर्वी, 14 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी वाटलं की जशी तब्येत माझी खलास झाली होती 18 वर्षापूर्वी, तसं पुन्हा मला आता ते जे काय मला त्रास होते, एक मानसिक त्रास सोडून बाकी मला सगळे त्रास पुन्हा जाणवायला लागलेले आहे। मी योगा रोज करतो, रोज, एकही दिवस चुकत नाही। म्हणजे जसा तुमच्याकडनं चुकत असेल तर तुमचा 4 वेळा चुकत असेल, माझा एकदाच चुकतो। म्हणजे आता एखाद दिवशी मी कधी आळस केला, माझं ऑपरेशन झाल्यानंतर मी 5व्या दिवशी मांडी घालायला लागलो आणि योगा करायला लागलो। परंतु व्यायाम माझ्याकडनं होत नसे आणि तो व्यायाम जो आपण तिथे करतो, लाईट व्यायाम, मी नेहमी उल्लेख करतो की आपला जो व्यायाम आहे ना, जगाच्या पाठीवर कुठे गेलात, ह्या जगाच्या पाठीवर तुम्ही कुठे गेलात तर आपण करतो त्याच्यापेक्षा वेगळे व्यायाम नाही आहेत।
आपण एकदम इंटरनॅशनल स्टँडर्ड पद्धतीचे व्यायाम करतो की ते आपल्याला भावूक आहेत. तर आता मी तेच तुम्हाला सांगतो की धरून चला की माझ्यावर असा श्री अप्पा संस्थापक अप्पा या कार्यक्रमाला उपस्थित आपल्याला सगळे आहेत सदस्य. अप्पांनी जवळजवळ 10-15-20 वर्षापूर्वी हे योगाचं संस्था स्थापन केली. त्यांचं एकच ध्येय होतं की आपली तब्येत चांगली राहावी, योगामुळं आपल्याला चांगल्या प्रकारचा आनंद मिळावा. या दृष्टिकोनातून त्यांनी बरेच लोक जमा केले. परंतु कालांतराने आपण विचार केला तर आज प्रत्येक 60-65-70 वर्ष 80 वर्ष झालेत, ते आता येऊ शकत नाही. तरीसुद्धा जे नवीन लोक आता पुन्हा आपल्याकडे यायला लागलेत, हे त्याचंच कारण असं की आपल्याला दिलेले मार्गदर्शन हे सगळ्यांना पटलेलं आहे. आणि म्हणून मी जास्त वेळ घेऊ शकत नाही. परंतु आप्पा, तुम्ही दिलेले हे योगाचं धडे ते आपले तुमच्या बांगला जे वारस तुमचे आहेत ते ठाकूरसाहेब, अशोक देसाई यांनी तसाच चालू ठेवलेला आहे. कुठेही खंड पडलेला नाही. उन्हाळा असो, हिवाळा असो, अडचण असो, त्याच्यावर मात करून हा योगाचे धडे ते आम्हाला सर्वांना देत आहेत आणि आम्ही ते स्वीकारत आहे. मी जास्त बोलत नाही, तरी पण मी आपल्याला सांगेन की आपण खरंच या योगाच्या दृष्टीने आपण जे आम्हाला मार्गदर्शन केलेत, मी तुम्हाला वंदन करतो, धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द पुढे करतो. जय. अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात धाराशिव इथं मुसळधार पावसात हजारो भीमसैनिक, महिला, युवक आणि संविधानप्रेमी नागरिकांनी विराट महामोर्चा काढला. जिजाऊ चौकातून निघालेला हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर झालेल्या सभेत सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी आरक्षणाला धक्का देण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही असा इशारा देत सरकारवर टीका केली. महामोर्चात जिल्ह्यातील 8ही तालुक्यांमधील नागरिकांनी सहभाग घेत जय भीम, जय संविधान आणि आरक्षण उपवर्गीकरण रद्द करा अशा घोषणा दिल्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आलं. निवेदनात अनुसूचित जातींच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण रद्द करणं, जातीनिहाय जनगणना, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती थेट खात्यात जमा करणं, रमाई आवास योजनेचं अनुदान वाढवणं, खासगीकरणाचं धोरण रद्द करणं आणि सामाजिक न्याय विभागाचा निधी अन्यत्र वळवू नये अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. शाहू महाराज ज्यांनी सामाजिक क्रांती ज्योत पेटवली, ज्योतिबा फुले आज एवढ्या मोठ्या संख्येने माझ्या माता भगिनी पावसामध्ये भिजत आमच्या बरोबर या मोर्चामध्ये चालत होत्या. आणि मला आठवलं की एक काळ असा होता की चूल आणि मूल याच्या पलीकडे कसलाही विश्व नसणाऱ्या या देशातल्या महिलांना पहिल्यांदा शाख आणणारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जिने पुण्याच्या रस्त्यावरती शाख काढली म्हणून मनुवादाचे शिळा मातीचे गोळे घेतले. आणि त्यानंतर तुमच्या आणि माझ्या जीवनाचा उद्धार करणं असं म्हटलं तर अर्धसत्य होईल. कारण या देशामध्ये ज्याच्या संविधानाने चहावाला पंतप्रधान झाला, ज्याच्या संविधानाने रिक्षावाला मुख्यमंत्री झाला, एवढा चमत्कार ज्याच्या संविधानाने झाला, तो तुमचा आणि माझा बाप महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांनीच सांगितलंय, त्यांचा विचार पुढे घेऊन जाणारे आणि आमच्या मातंग समाजामध्ये एक मोठे खऱ्या अर्थानं कवी, कादंबरीकार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्वांच्या विचारांना त्रिवार वंदन करून खरं म्हणजे अरे तुम्ही वादळातले दिवे नाही आहात, आज तुम्ही दाखवून दिलाय. तुम्ही पावसाळ्यातले अंधार आहात आणि त्यामुळे सत्ता झपणारी जनता नव्हे. आज खरं म्हणजे या मोर्चाने खरंच म्हणजे मला येताना धाराशिव एक छोटस राज्य आहे, तर किती लोक जमतील माझ्या मनामध्ये प्रश्न होता.
पण तू मोर्चा पाहून मी खरंच धन्य झालो. तुम्हा सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आणि त्याचबरोबर समितीचे असणारे पुणे ग्रामीणच्या खेड पोलीस ठाण्याच्या डीबी पथकानं मौज मजेसाठी मोटरसायकली चोरणाऱ्या सराईट टोळीचा पर्दाफाश करत 2 आरोपींना अटक केली. त्यांच्या ताब्यातून 17 मोटरसायकली जप्त करण्यात आल्यात. खेड, शिक्रापूर, पारगाव, मनसर, महाळुंगे, उत्तर आणि वहूज पोलीस ठाण्यातील तब्बल 14 चोरीचे गुन्हे उघडकीस आलेत. निमगाव खंडोबा येथील बैलगाडा शर्यती दरम्यान चोरीला गेलेल्या दुचाकीचा तपास सुरू असताना बारामती वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ई चलान तपासणीत संशयित वाहन चोरीचं असल्याचं निष्पन्न केलं. त्यानंतर खेड पोलिसांनी सापळा रचून रोहित अप्पासाहेब कानगुडे आणि चंद्रशेखर अनिल पवार यांना अटक केली. पोलीस कोठडीत चौकशी दरम्यान दोघांनी मौज मजेसाठी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल आणि इतर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी केली. मागील काही दिवसांमध्ये वाहन चोरीच्या काही घटना घडलेल्या होत्या. त्याचा आपला तपास चालू होता आणि त्या दरम्यान बारामती येथे बारामती वाहतूक शाखेचे कर्मचारी रस्त्यावर ट्रॅफिकची नियमनाची कारवाई करत असताना ते पोलीस अंमलदार आहेत दत्तात्रय हनुमंत भोसले आणि पोलीस अंमलदार आकाश प्रल्हाद कांबळे. ते वाहतूक नियमन करत असताना त्यांना एक गाडीचा नंबर संशयास्पद वाटला म्हणून त्यांनी त्याच्याबद्दल चौकशी केली. तर त्यांना आढळून आलं चलान मशीनमध्ये की या गाडीवर खेड पोलिसांनी ते गुन्हा दाखल आहे. मग चोरीचा गुन्हा दाखल आहे. त्यांनी ती गाडी ताब्यात घेतली. ते आरोपी तिथे ताब्यात घेतले आणि त्यांनी मग आपल्याला कळवलं की असा एक चोरीची गाडी सापडलेली आहे. मग खेड पोलिसांचे प्रभारी अधिकारी श्री सुभाष चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली त्यांची जी टीम आहे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत गोडगे, पोलीस हवालदार बिडकर, पोलीस हवालदार गिलबिले, पोलीस अंमलदार गोसावी, पोलीस अंमलदार सूरज राक्षे, संकेत कवडे, गोकुळ कोळी, सुदर्शन माताडे आणि वैशाली कांबळे यांनी मग त्या आरोपींकडे सखोल तपास केला. टेक्निकल पुरावे, तांत्रिक पुरावे, त्याचबरोबर या परिसरामध्ये इतर घडलेल्या चोरीच्या घटना यांची माहिती घेऊन अजून अत्यंत चांगला आणि शिस्ताफीने तपास केला आणि त्यांनी जवळपास 17 दुचाकी त्यांच्याकडून रिकव्हर केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एकूण 14 गुन्हे आतापर्यंत हे उघड झालेले आहेत. यातून आणखी काही गुन्हे उघडण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये खेड पोलिसांचे 5 गुन्हे आहेत, शिक्रापूरचे 3 आहेत, मंचरचे 3 आहेत, पारगावचा 1 आहे आणि माळुंगे आणि वडूज म्हणजे ही जी टोळी आहे ती सातारा तसेच पुणे या 2 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत तरी आपल्याला गुन्ह्यानुसार सक्रिय असल्याचं दिसून येत आहे. तर याच्यामध्ये अत्यंत चांगला तपास खेड पोस्टे आणि त्यांच्या टीमने केलेला आहे आणि 17 दुचाकी वाहने ही या आरोपींकडून रिकव्हर केलेली आहेत आणि 14 गुन्ह्यांची अत्यंत चांगली उकल केलेली आहे. याच्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. त्याचबरोबर आमचं नागरिकांना आवाहन राहील की आपण जेव्हा दुचाकी पार्क करतो तरी दुचाकी ही शक्यतो ऑफिशियल पार्किंग प्लेसेस असतात अशा ठिकाणी पार्क करावी. ज्या ठिकाणी CCTV कॅमेरे आहेत अशा ठिकाणी पार्क करावी आणि हँडल लॉक वगैरे करून मगच जावं जेणेकरून अशा गाड्या चोऱ्या होणार नाहीत. आणि आपण जेव्हा दुचाकी खरेदी करतो कुणाकडून तर आपण खात्री केली पाहिजे की ती गाडी चोरीची तर नाही ना, त्याचे डॉक्युमेंट्स आहेत का, त्याचा मूळ मालक कोण आहे याची खात्री केल्यानंतर लोकांनी वाहन खरेदी करावे जेणेकरून चोरीच्या गाड्या विकल्यानंतर परत मग अशा कुठल्या गुन्ह्यामध्ये अडचणीमध्ये येण्याचा प्रसंग येणार नाही. धन्यवाद. पेणच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि 35 शाखाध्यक्षांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केलाय. या सामूहिक पक्ष प्रवेशामुळे पेण विभागातील मनसेला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आमदार महेंद्र दळवी आणि शिवसेना जिल्हाध्यक्ष राजाभाई केणी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या प्रवेश सोहळ्यात संदीप ठाकूर आणि त्यांच्या सहकार्यांचं स्वागत करण्यात आलं. नव्या कार्यकर्त्यांना पक्षात योग्य सन्मान आणि जबाबदारी दिली जाईल असं आमदार दळवी यांनी सांगितलंय. संदीप ठाकूर यांनी मनसेमध्ये 20 वर्ष सक्रियपणे काम केल्यानंतर रायगडच्या विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम करण्याच्या उद्देशानं शिवसेनेत प्रवेश केल्याचं स्पष्ट केलंय. आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. या पक्ष प्रवेशामुळे पेणसह रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आज माझ्या सर्व
सहकारी जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये गेल्या 20 वर्ष आम्ही काम केलं आहे, त्या सर्व माझ्या पदाधिकारी 55 पदाधिकारी व 35 शाखा अध्यक्ष यांना सर्वांना सोबत घेऊन आज शिवसेना पक्षामध्ये आम्ही जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे. आणि मुळातच तिथे देखील आम्ही सामाजिक व राजकीय व्यासपीठावरती काम करत होतो, जनतेच्या तळागाळात काम करत होतो. पण जेव्हा काम करताना नुसतं काम करूनच चालत नाही, की एक सक्षम पायवट लागते आणि सक्षम आधारवट लागतं. आणि मोठ्या अशा आधारस्तंभ रायगड जिल्ह्यातील दमदार आमदार सन्माननीय महेंद्रशेठ दळवी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही शिवसेना या पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. कारण येणाऱ्या काळामध्ये रायगडच्या विकासाला गती देण्याकरता आणि सर्वसमावेशक सर्व माझे जे महिला पुरुष पदाधिकारी आहेत, सर्व जे जनतेचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती ठामपणे आज पेन तालुका असं किंवा रायगड जिल्ह्यातील ठिकठिकाणी रस्ते, पाणी, वीज या मोठ्या अशा भयंकर समस्या आहेत आणि त्या समस्यांवरती ठामपणे काम करण्याकरता आणि जनतेचे प्रश्न हाताळण्याकरता आज आम्ही शिवसेना या पक्षात एवढं काय झालं की तुम्ही मनसे सोडलं? पक्षांतर्गत ज्या काही गोष्टी घडामोडी घडल्या तर मी या अगोदर देखील मी खुलासा केला होता. मला या उपर काही बोलायचं नाही, कारण आता मी एक वेगळी वाट पकडलेली आहे आणि एका वेगळ्या वाटेवरती असताना एक पर्याय नाही, ही नुसती वाटच नसून ही एक सक्षम वाट आहे आणि त्यामध्ये आम्हाला काम करायचं आहे. या अगोदर देखील आम्ही त्या पक्षात काम करत होतो, पण इथे काम करताना तुम्हाला एक आधारस्तंभ आणि काम करण्याची जी वाट पूर्ण साफ करणारं एक नेतृत्व जर आमच्यासोबत असेल सन्माननीय महेंद्रशेठ दळवी साहेब, तर आम्हाला त्यापुढे गरजच लागणार नाही. आणि जे काही विरोधकांनी याच्या अगोदर आमच्यावरती काही 2, 2.5, 3 महिन्यापूर्वी जे काही चिंतोड उडवलेत ते त्याचं उत्तर देऊ लवकर जातात, ते कळेल त्यांना. कारण आम्ही कामातून उत्तर देणारे कार्यकर्ते आहोत, त्याच्या शब्दाला शब्द लावणारे कार्यकर्ते नाही. आज गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेच्या मनापासून सगळ्यांना मला शुभेच्छा देतो. तर आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताच्या सरकारचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक आदरणीय शिंदे साहेबांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आज पेन तालुका मनसेचे माजी उपजिल्हाप्रमुख संदीप ठाकूर, पंकज पाटील, गौरीताई होरा, नितेश पाटील, निलेश पाटील, सौरभ पाटील, आदित्य सुर्वे, रोडेकर आणि इतर सर्व त्याचे पदाधिकाऱ्यांनी आज खऱ्या अर्थाने मनसेमधून शिवसेनेमध्ये प्रवेश करतात. त्याला सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे. खरं तर संदीप ठाकूरची कारकीर्द आपल्या सगळ्यात ज्ञात आहे. अतिशय लहानपणापासून सोशल ॲक्टिव्हिटीमधून जनमानसामध्ये खरं तर स्थान मिळवलेला एक कार्यकर्ता आहे. आणि खरं तर मनसेमधून शिवसेनेमध्ये येत असतानाचा जो प्रवास आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. आणि म्हणून असंख्य कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार आज खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून शिवसेनेमध्ये प्रवेश करतो आहे. त्याचा सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे. येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेची धुरा पेन नव्हे तर जिल्ह्यामध्ये विशेष करून त्याच्या खांद्यावरती वेगळ्या पदास्वरूपात निश्चित देऊन जनतेची सेवा करण्याची संधी आपण निश्चित त्याला देऊया. खरं तर आज औपचारिक प्रवेश आहे, त्याचे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी आलेत. कारण अनेक मनसेच्या संघटनेचे पदाधिकारी, विशेषतः महिला पदाधिकारी असतील, युवा पदाधिकारी असतील आणि ज्येष्ठ पदाधिकारी त्याच्याबरोबर प्रवेश करतात. खरं तर शिवसेना वाढीसाठी त्याची मदत खूप मोलाची ठरणार निश्चित. कारण पेनमध्ये खऱ्या अर्थाने शिवसेना वाढते आणि पेन बदलतो आहे. आणि मग येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचं ताकद वाढण्यासाठी संदीप ठाकूर आणि त्यांच्या सहकार्यांची मदत निश्चित पक्षाला होईल. आणि खरं तर पेन आता सगळ्यात डेव्हलप होते. 3री मुंबई त्या ठिकाणी निर्माण होते. 88 गाव बाधित आहे त्या ठिकाणी. डेव्हलपमेंट पेन खूप मोठ्या प्रमाणात होते. त्याचा फायदा देखील निश्चित पक्षाच्या माध्यमातून या सगळ्या सरकारला मिळणार आहे. आणि म्हणून तुषार म्हणजे माजी तालुका प्रमुख आहेत, त्या सगळ्या शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आणि जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख आदरणीय राजा किणी यांच्या उपस्थितीमध्ये आजचा प्रवेश सोहळा या ठिकाणी पार पडतो आहे. आणि पक्षाचं बळ वाढेल अशी अपेक्षा निश्चित व्यक्त करतो. आम्हा सगळ्यांकडनंच संदीप ठाकूर त्या सहकार्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि पक्षामध्ये स्वागत करतो. मालेगाव शहरातील संतोषी माता कॉलनीमधील रहिवासी सुनील मिश्रा यांनी फिर्याद दिली होती की 29 जुलै 26च्या रात्री अंदाजे 2:30 वाजताच्या दरम्यान
कोणीतरी अज्ञात इसम घराचं ग्रिल तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील दिवाणामधील एक पेटी ज्यामध्ये सोन्याचा हार, कानातील जोड, लांब पट्टी, हार, करलामणी आणि नगदी 45,000 रुपये असा एकूण 4,07,436 रुपये मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलाय। या फिर्यादीवरून विविध गुन्हे नोंदवले जात आहेत। पुढील तपास पोलीस करत आहेत। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगर शहरातील दत्त मंदिर एसटी महामंडळ आगार इथं गुरुपौर्णिमा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। या निमित्त सकाळी 7 वाजल्यापासून अभिषेक, होम हवन, भजन, महाप्रसाद आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाला एसटी महामंडळाचे आजी माजी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवृत्त कर्मचारी दिलीप कहाणे, चिंतामणी गोसावी, भरत पाटील, संतोष एरंडे यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी दत्तप्रभूंचं दर्शन घेतलं। खेड तालुक्यासह पंचक्रोशीतील अनेक भाविकांनी मंदिरात येऊन देवदर्शनाचा लाभ घेतला। धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे एसटी आगार परिसर भक्तिमय झाला होता। आज आपण पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगर शहरामध्ये एसटी महामंडळाचं जे आगार आहे, जे या ठिकाणी डेपो आहे, या ठिकाणी दत्त महाराजांचं जे मंदिर आहे, या ठिकाणी आज गुरुपौर्णिमा साजरी झालेली आहे। तर आपण त्या दादांकडे, साहेबांकडे येऊ। दादा नमस्कार। नमस्कार। तर आता तुम्ही हे गुरुपौर्णिमा कशा पद्धतीत हा उत्सव साजरा केला आहे? आज या ठिकाणी हे दत्त मंदिर स्थापन होऊन जवळजवळ 62-73 साली स्थापन झाले। त्याच्यानंतर आम्ही 80 साली एस टीमध्ये लागलो। 80 सालापासून आजपर्यंत आम्ही या मंदिराचं संपूर्ण सेवा करतो। ही सेवा करीत असताना गुरुपौर्णिमा ही सर्वश्री मानली जाते। गुरु हे आपले गुरुस्थानी असल्यामुळं आपल्याला या ठिकाणी आम्ही संपूर्ण सगळे कर्मचारी एकत्र येऊन या ठिकाणी गुरुपौर्णिमा हा सण साजरी करतो। याच्यानंतर पौर्णिमेलाही या ठिकाणी उत्सव होत असतो। दत्त जयंतीलाही उत्सव फार मोठा होतो आणि अनेक लोक या ठिकाणी दर्शनाला येतात। याच्यापासून एक आम्हाला चांगल्या प्रकारची प्रेरणा मिळाली। एक आम्हाला आमच्या दिवसभरामध्ये तुम्ही या ठिकाणी भजन वगैरे काय काय कार्यक्रम, महाप्रसाद वगैरे थोडक्यात आम्हाला या सकाळी या ठिकाणी ब्राह्मण येतात। ब्राह्मणांच्या हाताने महारुद्राभिषेक होतो। 11 ब्राह्मण असतात, त्यांच्याकडून महारुद्राभिषेक होतो म्हणजे मूर्तीवर। आणि त्याच्यानंतर आरती होते। आरती झाल्याच्या नंतर थोडासा प्रसाद वगैरे आणि हा वाटला जातो। त्याच्यानंतर भजनाचा कार्यक्रम होतो। भजन हे आपल्या भजनाचं मंडळाचं नाव त्रिमूर्ती भजन मंडळ जे आहे त्यांच्यातर्फे आमचं हे या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम होतो। आणि संध्याकाळी 7:30 वाजता महाआरती होऊन रात्री हरिजागर असतो। हरिजागर झाल्याच्या नंतर संपतं। तर हे जे मंदिर आहे, ह्या मंदिराचा आता आम्ही जीर्णोद्धार करायचा विचार केलेला आहे। जीर्णोद्धार करायचा म्हणजे नेमकं काय करायचं की ह्या एका बाजूने काय झालं, थोडंसं मंदिर खचलं, पावसा पाण्याने ह्या एक साईडला मंदिर खचलेलं आहे। तर याच्यासाठी आम्ही अनेकांकडं मदत याची मागतोय। तर ज्यांना कोणाला यथाशक्ती काही वस्तुरूपी किंवा आर्थिक अशी मदत काही जर द्यायची असेल तर ती त्यांनी मंडळाशी संपर्क साधावा आणि त्यांना ती मदत करावी आणि या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याकरता आम्हाला हातभार लावावा। अशा आता आमच्या अपेक्षा या। चालेल, धन्यवाद। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनानंतर अभिजित दिपके प्रथमच छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या घरी परतले। विमानतळावर कुटुंबियांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलंय। आई वडिलांनी त्यांना जवळ घेत भावनिक स्वागत केलं। यावेळी कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले। जंतर मंतर येथील नीट पेपर फुटी विरोधातील आंदोलनानंतर घरी परतलेल्या अभिजित दिपके यांनी सरकारला इशारा देत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्यानं पाहण्याचं आवाहन केलंय। 40 दिवसांनी घरी आल्याचा आनंद आहे। आंदोलनाला यश मिळालंय, मात्र सरकारनं
आता भूमिका बदलली पाहिजे असं त्यांनी सांगितलंय. दिल्लीतील आंदोलनात देशभरातील विद्यार्थी सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जमध्ये विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागलाय असा आरोप त्यांनी केलाय. आंदोलनानंतरही विद्यार्थ्यांवर कारवाई करू नये अशी मागणी दिपके यांनी केली. नीट पेपर फुटी प्रकरणातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात अभिजित दिपके हे प्रमुख चेहरा म्हणून समोर आले होते. घरी परतल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केलाय. 40 दिवसानंतर अनेक लंब्या संघर्षानंतर मी माझ्या घरी आलो, याचा मला खूप आनंद आहे. आज जेव्हापासून इंडियामध्ये वापस आलो होतो तेव्हापासून आंदोलन चालू होते. आधी वेगळ्या राज्यात चालू होते, नंतर मागच्या 36 दिवसापासून जंतर मंतरवर आम्ही बसलेलो होतो आणि त्या मेहनतीला कुठे ना कुठे यश आले. देशातल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा विजय झालेला आहे, त्याबद्दल खूप आनंद आहे. आणि आज जवळपास 40 दिवसानंतर घरी येतोय, आईवडिलांना भेटतोय, याचा मला खूप आनंद आहे. आणि दुसरी गोष्ट ही महत्वाची की जी सरकार आहे, सरकारने सुधारावं. 20 जुलैला जो तुम्ही रस्त्यावर रक्त वाहिलं स्टुडंट्सचं, ते अतिशय वाईट होतं. तुमचं तेवढं रक्तही जर वाहून मन भरलं नसेल, त्यामुळे तुम्ही स्टुडंट्सला अजून पण तंग करताय का? वेगळ्या वेगळ्या राज्यात मी बघतोय भरपूर स्टुडंट्सला पोलीस घरी जाऊन तंग करते, अरेस्टच्या धमक्या देते, डिटेनच्या धमक्या देते. ते स्टुडंट्स का आतंकवादी नाहीये, ते आपल्या देशाचं भविष्य आहे. आपल्या देशाच्या भविष्याला जर या सरकारला असंच तंग करायचं असेल तर ह्या स्टुडंट्सनी आता फक्त धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतलाय. उद्या जाऊन ते सरकारी बदलतील जर ही सरकार आता लाईनीवर आली नाही तर. धन्यवाद.